सायराम फ्रेंड, तर सकाळचे 9 वाजलेत आणि आलोय आपण आता गाडीवरती जायला. आणि हे बघा काय सीन आहे, आपला टायर पंक्चर आहे. सकाळी पुसायला आलो तेव्हा दिलेला पंक्चर काढायला आणि आपले वीरेंद्र भाई बनवायला लागले पंक्चर. चला झाला वाटतं, आता फटाफट फिटिंग करून घेऊ. आज आपण घरनं निघून सरळ वालीवला झालो फ्रेंड्स, कारण की आपल्याला आज वालीवर नाही भाडा होता. 3-4 पोरी होत्या, त्यांचा बोलचा एक्झाम होता, तर त्यांना सोडायचा होता स्कूलला. तर मी लेट झालो कारण की माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला, तर त्यांना सॉरी माझ्याकडनं. आणि आता थांबलोय आपण वालीवला. आता इकडनं आपण वसईवाड्याचे पॅसेंजर भरू. वालीवरनं निघून सरळ पोहोचलो फ्रेंड वसईवाड्याला आणि गाडी लावली आपण आपल्या लाईनीत, कारण की आज लाईन आहे. 2-3 दिवसापासून लाईन चालू आहे, बघू शकता तुम्ही लोक. आणि बघा आपली सेटानी एकदम रावसपैकी वसईवाड्यावरून गाडी तर भरली फ्रेंड आपण लाईनीत टाकून, पण लाईनीत जामच वैताग येतो. तर चला जाऊ द्या, गाडी तर भरली. आता इकडनं जाऊ आपण स्टेशनला. बघा तिकडनं निघून सरळ पोहोचलो फ्रेंड स्टेशनला आणि पहिला पोहोचून आपण लावला आपल्या गाडीला हार. आणि इकडनं आता परत आपण भरू पॅसेंजर वाली हायवेचे. स्टेशनवरनं गाडी भरली फ्रेंड आणि पोहोचलो पंचवटी नाक्याला. आणि जेवढ्या पटापट तुम्ही व्हिडिओ बघता तेवढ्या पटापट काय गाडी भरत नाही, कारण की आता जामच मगजमारी चालू आहे सध्या. तर पण जाऊ द्या, कसा पण असो गाडी तर भरली आहे आपली. पोहोचलो वसईवाड्याला आणि आता पण आहे आपली लाईन चालूच आहे. तर चला मग आता आपण पण जाऊ लाईनीत. वसईवाड्यावरनं गाडी तर भरली फ्रेंड आणि पोहोचलो विठ्ठल मंदिरला. आणि आता इकडनं परत आपण जाऊ स्टेशनला. बघा परत पोहोचलो फ्रेंड स्टेशनला आणि गाडी लावली आपण इकडे. आणि बघा इकडे पण लाईन पूर्ण पॅकम पॅक आहे. चला आता इकडनं आपण लोकलच भरू, कारण की आपल्याला जायचं आता केस कापायला. स्टेशनवरनं सरळ फ्रेंड आपल्याला गोपिवरे गावाचा प्रायव्हेट भाडा भेटलाय आणि आता आपण जाऊ गोपिवरे गावात. चला भेटू गोपिवरे गावात. गोपिवऱ्याचा भाडा होता फ्रेंड, तो आपण सोडला. आणि मी विचार केला जरा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं दर्शन करून घेऊ आपण. आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या. दिसत तर नाही काची मुले काहीतरी लफडा आहे जरा, पण दर्शन करून घ्या. आणि मस्त मंदिर होणार, छोटासाच आहे पण मस्त आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आपण दर्शन केला आणि सरळ आलो सलूनला, कारण की आपल्याला केस कापायची होती. केस तर बघू शकता तुम्ही कसे एकदम बेकार झालेले आहेत. आणि चला आतमध्ये बघा, यांना कामं नाही तरी टाइमपास करायला लागेल नुसता. हां कापून झाले फ्रेंड्स, आणि कसे दिसतात ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. केस कापून सरळ आलो फ्रेंड घरी आणि आपली सेटानी गेली इकडे पार्क. आणि चला इकडनं आता जातो मी घरी आणि जेवतो मस्त दाबून. तुम्ही पण या जेवायला. आणि आजचा ब्लॉग इकडे एंड करू, भेटू नेक्स्ट ब्लॉगला. चला मग साईराम.